विण दोघातली तुटेना 6 मार्च भागामध्ये होळीच्या पूजेसाठी निकी आणि आनंद जातात. पण आनंदला मात्र खूप अस्वस्थ वाटतं. निकी म्हणते, आनंद काय झालं? आनंद म्हणतो, पहिलं वर्ष असेल की आपण समरशिवाय होळीचा सण साजरा करतोय. निकी म्हणते, ते दिवस पुन्हा येतील म्हणून हात जोड आणि प्रार्थना कर. सगळी निगेटिव्हिटी, वाईट ऊर्जा जळून खाक होऊ दे. आता आनंद होळीला हात जोडतो आणि म्हणतो, खरंच वाईट गोष्टी जळू दे आणि सत्य लवकर उघडीस येऊ दे. निकी म्हणते, तसंच होणार. माझा स्वानंदीवर पूर्ण विश्वास आहे. आता आनंद मनापासून प्रार्थना करत असतो आणि निकीला त्याच्याकडे बघून खूप कसं तरी वाटतं. ती बोलायचा प्रयत्न करते पण तिचे शब्दच फुटत नाही. इकडे समर येतो तर शांतता असते. समर विचारतो, काय झालं? एवढी काय शांतता? मल्लिका हसत म्हणते, अरे काही नाही, अंशू नारळ घेऊन येतो ना म्हणून थांबलो. आता अंशू पटकन निघून जातो पण स्वानंदी मात्र रागाने बघत असते. समोर विचारतो, काय झालं स्वानंदी मॅडम? ती म्हणती, काही नाही. आता तेवढ्यात अंशू नारळ घेऊन येतो. आता नोकर चाकर घरातील सगळ्यांनाच होळीची पूजा करण्यासाठी बोलवतात पण आजी मात्र खुर्चीवर शांत बसलेली असते. समोरून तो आजी, पण आजीचं काही लक्ष नसतं. तो आता तिच्याजवळ जातो आणि म्हणतो, आजी काय झालं? बरी आहेस ना तू? काय झालं काय तुला? एकदम अशी गप्प का झाली? आजी म्हणते, आनंद आता समरलाही कसं तरी वाटतं. ती म्हणते, अरे कित्येक वर्ष झाली आनंद आपल्यासोबत होळी साजरी करतो. तुला आठवतं ना, तुम्ही दोघं मिळून सगळी तयारी करायची. ह्या वर्षी ना म्हणावं तसा होळीचा आनंदच मिळत नाही आहे. आता आजीला खूप रडायला येतं. स्वानंदी आणि समरला खूप वाईट वाटतं. अर्पित म्हणते, मॉम बघितलं, आपण इथे उभा आहे पण आजीला आपण नाही दिसत आणि ते आनंदची पडलेली आहे. मलिक म्हणते, ह्याचमुळे ही म्हातारी माझ्या डोक्यात जाते. हिला कधी एकदा संपवते ना असं झालं आहे. तेवढे स्वानंदी म्हणते, आजी सगळं ठीक होणार, तुम्ही काळजी करू नका. अहो पण होळीला प्रार्थना करूया. सगळ्या वाईट गोष्टी याच्यात जळून जाऊ दे. मल्लिका अंशुमनकडे बघत म्हणते, आणि सत्य लवकरच सगळ्यांसमोर येऊ दे. आजी म्हणते, असंच होणार आणि मला खात्री आहे आनंद लवकरच परत येईल. बरं पिंट्या, तू आणि स्वानंदी होळीची पूजा करून घ्या. समोरून तो, हो आजी. आता दोघंही पूजेला बसतात. आजी म्हणते, झाली ना तुमची पूजा? आता होळीला 5 प्रदक्षिणा घाला. समोरून आजी, अगं ते कसं शक्य आहे? बघ ना, स्वानंदी मॅडमच्या केवढं पायाला लागलं. स्वानंदीला विचारतो, तुम्ही बरे आहात ना? स्वानंदी म्हणते, हो हो मी ठीक आहे. तो विचारतो, तुम्हाला चालता येईल ना? ती म्हणते, हो हो काहीच हरकत नाही. अर्पित म्हणते, मॉम बघितलं, आपल्याला समर दादाही विचारायला तयार नाही. अगं बघ ना, तो बायकोची किती काळजी घेतोय. मल्लिका म्हणते, आता हे जरा जास्तच व्हायला लागलं आहे. ह्या दोघांमध्ये फूट पाडण्यासाठी काहीतरी करावंच लागणार. आता स्वानंदी उठायला लागते आणि समर तिला आधार देतो. आता तर अंशुमन, अर्पिता आणि मल्लिका चांगले शॉक होतात पण आजीला मात्र खूप आनंद होतो. समरने स्वानंदीचा हात पकडलेला असतो आणि तिला पकडून तो प्रदक्षिणा घालतो. आता स्वानंदी हात जोडते आणि होळीला प्रार्थना करते की सत्य लवकरात लवकर बाहेर येऊन आनंद दादाला न्याय मिळू दे. आता समर पण आनंदचाच विचार करत असतो. तुम्हाला काय वाटतं, आनंद समरचा एवढा मित्र होता, त्याने या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवायला हवा होता की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.